नमस्कार, मी किरण आणि आपण पाहतात या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला शेळी पालन करणाऱ्या एका शेतकऱ्याची गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. डोंगराळ भागामध्ये आलेलो आहे, तर या परिसरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्याचं जाणवलं. त्यामुळे मला असं वाटलं की हा एक मुद्दा होऊ शकतो की पाणी नसताना या ठिकाणी चे शेतकरी कसे शेती करतात किंवा इतर त्यांना जो लागणारे जोडधंदे कसे करतात. तर आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. एक शेळी पालन करणारे शेतकरी बाबा आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. नमस्कार. शेळी पालन हा व्यवसाय कसा आहे शेतकऱ्यांसाठी? शेळीपालन व्यवसाय हा शेतकऱ्याकरता जोडधंदा म्हणून केला जातो. शेतकऱ्यांनी का केला पाहिजे हा? शेतकऱ्यांनी म्हणजे कसं की शेतीला हा जोडधंदा पाहिजेच ना. पण आता इकडे तुमच्या भागात हा जवळजवळ एकतर दुष्काळी डोंगर पट्टा दिसतोय. हा, इकडं पाण्याचं प्रमाण कमी असेल ना? पाण्याचं प्रमाण कमीच आहे. मग आता यामध्ये ही शेळी पालनाला पाणी पुरवठा मुबलक लागत असेल, मग त्याची कसं काय नियोजन करता? पावसाअभावी शेळीपालन जरी इथं पाणी अभावी नाही जरी वागलं तर दुसऱ्या गावाला घेऊन जाता येतं ना. आता शेळी पालन हा व्यवसाय तुम्ही कधीपासून करताय? आता 4 महिने झाले शेळीपालनाचा व्यवसाय चालू केला आहे. त्याच्या अगोदर काय करत होतात? त्याच्या आधी 2 वेळा शेळीपालन केलं. ओके, म्हणजे तुम्हाला चांगला दांडगा अनुभव आहे म्हणावा लागेल. हे शेळी पालन करताना सगळ्यात पहिलं तर हा शेतकऱ्यासाठी शेतीपूरक असा व्यवसाय आहे. तर हा प्रत्येक शेतकऱ्यांनी केला गेला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं यावर? नाही, शेतीला हा जोडधंदा पाहिजेच ना. जोडधंद्याशिवाय पर्याय नाही. पण का पाहिजे? हां, याचे खत मूत्र असेल ती शेतीला उपयुक्त पडतं ना. रासायनिक खताचे पुरवत होत नाही. रासायनिक खतं हे लय महाग आहेत. शेळी किंवा मेंढी किंवा गाई, म्हैस, बैल असं काही प्राणी असतील तर शेतकऱ्याचं खरं तर सगळ्यात मोठा प्लस पॉईंट असतो की त्यांचं जे खत येतं, शेणखत, हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं हे शेतीसाठी असतं. हा, शेतीसाठी उपयुक्त असतं ना. त्याच्यावरती शेतीची मशागत किंवा हे पिके जोमाने काय होतं. म्हणजे रासायनिक खतांचा इथं काही पुरवठा होत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यासाठी. हो. आणि आता ही शेळी पालनात तुम्हाला काय आता अडी अडचणी येतात? खायला सामोरं जावं लागतं. पाणी नसतं, काही वेळेस खायला चारा नसतो उपलब्ध. मग असं रान तर भटकावं लागतं ना. आता इकडं किती एकरचा वगैरे परिसर असेल? हा जवळजवळ 240 एकर परिसर आहे हा डोंगर भाग पुरावर. इकडं आता साधारण खाण्यासाठी आहे का त्यांना 200-250 एकर मध्ये? आहे ना, पण आता कसं आहे की झाडपाला आता सध्या तर उन्हाळाच आहे, पण झाडपाला कुठं बुरी बारी अशी. आता शेळीला भविष्यात आता म्हणजे ज्यावेळेस तुम्ही विकायला वगैरे नेता, म्हणजे विक्रीसाठी त्याचा योग्य पद्धतीने बाजारभाव होतो का? तसं जर विचार केला तर शेळीपालन जर किलोवर द्यायचं म्हणलं तर 500 रुपये किलोने म्हणलं तर परवडते. तर आता तर तुम्हाला परवडतं का? परवडतं ना 500 रुपये, कारण जिवंत जाते ना. चारा बिरा पाणी जिवंत जाते ना. हा, म्हणजे त्याची घट वगैरे. हा, गटबीट होती त्याची. बरोबर, जो काय असेल तो त्याचा. हां. ते वरती गेले पा. चला तर भेटूयात पुन्हा पुढच्या भागात.